तर मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महिलांसाठी फिरत्या स्नानगृहाचं लोकार्पण आज करण्यात आलं। कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झालंय। कांदिवली पूर्व हनुमान नगर भागामध्ये हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पार पडला। एक वर्षापूर्वी माझे मित्र माननीय अतुल भातखळकर जे आमदार साहेबांनी मला सुचवला होता की तुम्ही जे पालकमंत्री म्हणून सबर्बन मुंबईचे डीपीपीसी फंडातून चलते फिरते शौचालय दिले आहे, चलते फिरते जिम दिले, ते चलते फिरते स्नानगृहाची पण गरज आहे। म्हणून आम्ही दोघे जण एकत्र होऊन प्लॅनिंग केली, फंड सँक्शन झाला, महानगरपालिकाने पुढाकार घेऊन हा निर्णय करून घेतला। महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारने केली आहे। मैं माननीय अतुल भातखळजी धन्यवाद देतो। माननीय मंगलप्रभात लोढाजींना मनापासून धन्यवाद देईन की नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत त्यांनी हे फिरते स्नानगृह केवळ महिलांकरता आणि ते सुद्धा अत्यंत हायटेक अत्याधुनिक पद्धतीचं या ठिकाणी जिल्हा नियोजनाच्या निधीतून उभं केलेलं आहे आणि ते उपनगरामध्ये विशेषतः या कांदिवलीमध्ये त्याचा महिलांकरता उपयोग केला जाणार आहे। त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करीन।